अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 29 जुलै 2026 आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा असेल, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असेल, स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असेल किंवा गजानन महाराजांचा प्रकट दिन असेल, दत्त महाराजांची दत्त जयंती असेल, हे दिवस जे आहेत ते आपल्या सेवेकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचे आणि सणापेक्षा सुद्धा मोठे असे हे दिवस आहेत। तर ह्या गुरुपौर्णिमा आहे ती 29 जुलैला आहे आणि आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा आणि ह्याच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं। आपल्या जीवनातील अंधकार दूर करून आपल्याला प्रकाश देणार आहे गुरूंची आपल्याला ह्या दिवशी सेवा करायची। मग ह्या सेवा सुरू करत असताना आपल्याला 9 जुलै ते 29 जुलै अशी 21 दिवसांची प्रभावी सेवा कोणती करायची आहे बघा। ही सेवा जी आहे ही सलग तुम्ही 21 दिवस जर दररोज केली तर त्याचा फायदा काय होणार आहे हे तुम्हाला मी सांगते। आता घोर कष्टोत्तरम स्तोत्र हे स्तोत्र आहे ते दत्तात्रेयांचं अत्यंत प्रिय, प्रभावी आणि चमत्कारिक स्तोत्र आहे। या स्तोत्राची रचना श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी केलेली आहे आणि ह्या सेवेमुळं तुमच्या आयुष्यातले ज्या काही अडचणी, संकट, दुःख, कठीण प्रसंग हे सगळं दूर होणार आहे। कारण ह्या स्तोत्रातच घोर कष्टोत्तरम स्तोत्र म्हणजे घोर म्हणजे अतिशय आणि कष्ट म्हणजे अतिशय कष्ट जे आहे ते दूर करणारं स्तोत्र म्हणजे घोर कष्टोत्तरम स्तोत्र। आता ह्या स्तोत्राचं आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा 21 दिवसाची सेवा करण्यासाठी हा संकल्प करायचा। या स्तोत्रानं आपल्याला काय फायदा होणार आहे बघा। मनात श्रद्धा ठेवून जर केला तर बघा तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे। अत्यंत कठीण प्रसंग, संकट, पूर्वकर्माचे दोष दूर होतात, दररोजच्या जीवनातील पापे दूर होतात, शारीरिक मानसिक व्याधी दूर होते, आर्थिक संकट दूर होते, कर्जबाजारीपणा कमी होतो, व्यवसायातील नुकसान झालेलं असेल तर ते भरून निघतं, भीती, नैराश्य, चिंता, नकारात्मकता ह्या सगळ्या गोष्टी ह्या घोर कष्टोत्तरम स्तोत्रानं दूर होतात। कारण घोर कष्ट, अतिशय कष्ट आहेत ते दूर करून त्या स्तोत्रानं तुमच्या शरीरात सकारात्मकता, तुमचं आयुष्य चांगलं घडवण्याचं काम हे स्तोत्र करत असतं। मग हे स्तोत्र 21 दिवस कसं वाचायचं सांगते। दररोज जर तुम्ही हे पठण केलं तर तुमच्या आयुष्यात कधीच संकट, नैराश्य, भीती, आजारपण कधीच येणार नाही बघा। सतत आजारपण असतं ते दूर होईल, मानसिक शारीरिक व्याधी असतील कोणत्या त्या दूर होतील। मग हे करत असताना दररोज तर तुम्ही कराच, पण 21 दिवसात 108 वेळा हे करायचं आहे। मग हे 108 वेळा कसं करायचं तर 21 दिवस म्हणजे दररोज 10 वेळा, दररोज 5 वेळा वाचा। 5 10 50, 10 दिवसाचं 50 झालं, परत 10 दिवस 50 असे 100 आणि 21व्या दिवशी 8 वेळा वाचायचं। असं दररोज 5 वेळा आणि 21व्या दिवशी 8 वेळा 108 स्तोत्राचं हे संकल्प करायचा। मग हा संकल्प करत असताना तुम्हाला एक जागा निवडायची, जी जागा आहे ती एक जागा तुमच्या देवघरात निवडायची आणि रोज एकच वेळ ठेवा। सकाळी जर तुम्ही ही वेळ ठरवली तर सकाळीच वाचा, संध्याकाळी वेळ ठरवली तर संध्याकाळी वाचा, दुपारी वेळ ठरवली तर दुपारी ठेवा। घरातला सगळा संसार, प्रपंच, नवरा, सासू सासरे, मुलं, डबा, तुमच्या घरातल्या सगळे कामं उरकून तुम्ही ही सेवा केला तरी चालेल। हे सगळं सोडून तुम्हाला कुठलेही महाराज देव म्हणत नाहीत की ते सगळं सोड आणि माझी सेवा कर। पहिले सगळे घरातले तुमचे कर्तव्य पार पाडा आणि ह्या सेवेला बसा। फक्त 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे। मग हे स्तोत्र जे आहे ते दत्त महाराजांचं आहे आणि ही सेवा जे कोणी करेल त्याच्या आयुष्यात
सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मग समजा तुम्ही आता सगळं तुमचं काम आवरलेलं आहे, घरातलं मुलांचा डबा, पतीचा डबा, सासू-सासऱ्यांचे औषध पाणी, नाश्ता, जेवण सगळं 1 ते 2 या वेळेत सुद्धा तुम्ही वाचला तर चालेल. फक्त वेळ जी आहे ती एकच असावी दररोजची. हे वाचत असताना तुम्ही देवघरामध्ये बसायला आसन घ्या. दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो समोर असावा, मूर्ती समोर असावी. समजा तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती नाही, फोटो नाही, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती नाही, फोटो नाही, तर मी खरंच एक विनंती तुम्हाला करते की तुमच्या घरामध्ये दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा पाहिजेच पाहिजे. तुम्ही नसेल तर आत्ता खरेदी करा. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंकवर देते, त्याच्यावरती तुम्ही मागवू शकता. आता बघा, हेच करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही संकल्प करायचा 21 दिवसाचा 108 वेळा घोर कष्टोद्रम स्तोत्राचा. संकल्प करत असताना देवघरामध्ये बसायचं. एक तामण किंवा एक स्टीलची डिश घ्यायची. हातामध्ये अखंड तांदूळ, हळदी कुंकू, एक फुल आणि थोडंसं पाणी घ्यायचं. हात उजव्या हातावर असा ठेवायचा. तुमचं संपूर्ण नाव घ्यायचं. समजा वैशाली दयानंद गरू, भारत देशामध्ये राहते, महाराष्ट्र राज्यामध्ये राहते, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहते, तुमचा तालुका, तुमचं गाव, गावातील तुम्ही कुठल्या घरात राहता, कुठल्या सोसायटीत राहता ते बोलायचं. तुमचं गोत्र वशिष्ठ असेल, कोणतं असेल ते. पण समजा तुम्हाला गोत्रच माहीत नाही तर काश्यप स्तोत्र म्हटलं तरी चालेल, कारण ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी काश्यप गोत्र म्हटलं तरी चालेल. आणि मी हे घोर कष्टोद्रम स्तोत्र 21 दिवसात 108 वेळा माझ्याकडून तुम्ही म्हणून घ्या. आणि हे 108 स्तोत्राचा संकल्प माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्या म्हणायचं. आणि हे कशासाठी तुम्ही करणार आहे, कुठली अडचण आहे त्यासाठी बोलायचं. आणि हे पाणी तुम्ही हातातलं तामणमध्ये सोडायचं, तांदूळ, फूल, पाणी वगैरे, आणि हात स्वच्छ पुसायचा. महाराजांना सांगायची तुमची अडचण काय आहे ते. मग तुमच्या घरात कोण आजारी असेल त्यासाठी, व्यवसायासाठी असेल, मुलांच्या लग्नासाठी असेल, नोकरीसाठी असेल, कोणतं संकट, दुःख, भीती काही असेल ते बोलायचं महाराजांना, दत्त महाराज स्वामी समर्थांना, आणि घोर कष्टोद्रम स्तोत्र वाचायला सुरू करायचं. हे वाचत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगते, हे जे वाचताय ते फक्त एक वाचायला 1.5 मिनिट किंवा 1 मिनिट लागतो. मला आता ते पाठ आहे. तुम्हाला पाठ नसेल तर यूट्यूबला लावा, घोर कष्टोद्रम स्तोत्रची प्रिंट काढा, ती समोर ठेवा आणि यूट्यूबला लावून तुम्ही त्यावरून म्हणत जा. तुम्हाला ते 21 दिवसात सहज पाठ होईल. आता हे घोर कष्टोद्रम स्तोत्र आहे ते तुम्हाला 21 दिवस रोज वाचायचं आहे. हे दररोज 5 वेळा. आता ह्याचे श्लोक 6 आहेत. 6 श्लोक आहेत, काही जास्त नाही. 5 वेळा सहज होऊन जाईल. मीही हे संकल्पयुक्त घोर कष्टोद्रम स्तोत्राचं 21 दिवसाचं पारायण करणार आहे. तुम्हीही करा आणि तुमच्या आयुष्यातली दुःख, संकट, ज्या काय अडचणी आहेत ते महाराज नक्की दूर करतील. हे तुम्ही स्वतः अनुभव घ्याल आणि हे झाल्यानंतर तुम्हाला खरंच काय फरक पडतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वतः सांगाल. आणि हे घोर कष्टोद्रम स्तोत्र 21 दिवसाचा संकल्प झाला, त्यानंतर तुम्ही दररोज 1 वेळा जरी वाचलं तरी चालेल. आता हे संकल्पयुक्त घोर कष्टोद्रम स्तोत्र वाचताय आणि मध्ये मासिक धर्म आलाय तर तेवढे 4 दिवस सोडायचे, पुढं कंटिन्यू करायचं. मग सुतक आलंय तेवढे 12 दिवस सोडायचे, पुढं कंटिन्यू करायचं. हे करत असताना ब्रह्मचर्याचं पालनचा नियमाचं काही नाही. परान्न खाल्लं तरी चालेल, फक्त मांसाहार ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये घेऊ नका आणि मांसाहार टाळा. मांसाहार ह्या 21 दिवसात अजिबात करायचं नाही. आणि आता चातुर्मास सुरू होतोय. ह्या चातुर्मासामध्ये सुद्धा तुम्ही 4 महिने मांसाहार पाळा. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण मांसाहार खात असतो, पण हे तुम्ही दूर करा. मी अगदी मला इतकं मांसाहार इतकं आवडायचं मला की मी वार वगैरे सुद्धा बघायची नाही. पण ज्यावेळेला स्वामींनी मला जोडून घेतलं, त्यांच्या चरणाजवळ घेतलं, त्यावेळेला मी स्वामींना रोज एक प्रार्थना करायची, स्वामी समर्थ महाराज मला ह्या नॉनव्हेजपासून, ह्या मांसाहारपासून लांब करा. आणि खरंच सांगते, ही प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांनी माझी फक्त 6 महिन्यात ऐकली आणि तेव्हापासून आज 2 वर्ष झालं बिलकुल मी नॉनव्हेज खात नाही आहे.
हे तुम्ही बंद करा. कुठल्या तर प्राण्याचा, मुक्या प्राण्याचा जीव मारून तुम्ही फक्त 5 मिनिटाचा तुमचा मोह तुम्ही पूर्ण करता. आणि हे पचायलासुद्धा आपल्याला 72 तास लागत असतात. आणि ह्यामुळं सुद्धा आपली तब्येत बिघडते. मसाल्याचं जास्त तेलकट हे करून खातो. तुमच्या प्रत्येकाच्या इच्छा आणि प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न आहे. मला फक्त सांगायचं एवढंच होतं की मांसाहारपासून लांब राहा, सेवा करा. जेवढ्या तुम्ही सेवा कराल तेवढं तुमच्या पदरामध्ये पुण्य मिळेल आणि तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीनं जाईल. ह्या सेवा करत असताना श्रद्धेनं, विश्वासानं आणि प्रामाणिक करा. तुम्ही जेवढ्या सेवा कराल तेवढा तुम्हाला महाराज फळ देणार एवढं निश्चित. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.